आकाश बनसोडे प्रकरणात नवीन ट्विस्ट। आकाश बनसोडेच्या आईनं केला धक्कादायक खुलासा। आकाशवर अखेर कुणी हल्ला केला आणि त्यामागचं खरं कारण काय होतं या संदर्भात स्वतः आक्या बनसोडे आणि आकाशच्या आईने एका मुलाखतीतून उघड केलंय। हादरवून टाकणारी माहिती आता सध्या समोर येते आहे। आकाशच्या आईनं दिलेल्या मुलाखतीत या हल्ल्यामागचं कारण आणि या मागचा मास्टरमाइंड कोण याविषयी एक सत्य उघड केलं। आकाशला नेहमी एक फोन यायचा आणि त्या फोनमुळे संपूर्ण कुटुंब तणावाखाली होतं। कोण करत होता तो फोन? ज्या 3 जणांना पोलिसांनी पकडलंय त्यांना आदेश देणारा व्यक्ती दुसराच आहे। तो आकाशकडे एक वेगळीच मागणी करत होता आणि ती मागणी पूर्ण न केल्यामुळे आकाशवर हा जीवघेणा हल्ला झालाय। आकाशच्या आईने केलेल्या दाव्यानं तपासाला एक नवी दिशा मिळाली आहे। तिचा हा व्हिडिओ, तिच्या मुलाखतीत केलेले धक्कादायक सत्य याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालाय। आईचा संशय खरा ठरला। एक आरोपी असा जो पडद्याआड आहे त्यानंच केलाय। आकाशवर हल्ला काय होता? तो फोन रोज फोन यायचा, मग फोनमधून काय मागणी व्हायची आणि तो कोण चौथा आरोपी आहे जो याच्या मागचा खरा सूत्रधार आहे? कोण आहे मास्टरमाइंड? कुणी दिली होती सुपारी आणि फोनवरची काय मागणी होती? काय म्हणाली आकाशची आई? सविस्तर बातमी पाहूया। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर गेल्या काही वर्षात एक नाव वेगानं पुढे आलं होतं। आकाश बनसोडे उर्फ आक्या वाघोलीतला एक साधा तरुण ज्यानं शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं होतं। वडील नसताना स्वतःच्या मेहनतीनं आणि कलेच्या जोरावर त्यांनी इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर लाखो चाहते कमावले। मेन्सवेअर नावाचं स्वतःचं कपड्याचं दुकान तो सांभाळत होता। तो तरुण आईला आपल्या हटके स्टाईलनं, विनोदी संवादानं वेड लावत होता। त्याचा प्रत्येक व्हिडिओ काही तासात लाखो व्ह्यूज मिळत होते। एक मराठी मुलाची गगन भरारी अनेकांना प्रेरणा होती, पण काहीच्या डोळ्यात खुपत होती आणि मग ती आली काळी रात्र। गुरुवारचे आकाश आपल्या दुकानात एकटाच होता। रात्रीचे साधारण 8 वाजलेले। अचानक अनोळखी 3 तरुणांनी ग्राहक बनून ते दुकानात शिरले। काही काळाच्या आत ते सुरुवातीला ग्राहक वाटत होते। त्यांनी कुठली चोरी करायची नाही, कुठला हल्ला करायचा नाही असं ते भासवत होते, पण त्यांनी अचानक आणलेल्या धारदार शस्त्रांनी आकाशवर हल्ला चढवला। त्यातील एक ओरडून म्हणाला, तुझा गेमच करतो। त्याच्या दुकानात हा थरार सुरू असताना आकाशनं जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याच दुकानात त्याच्यावर हल्ला झाला। आकाशच्या आईनं म्हणण्यानुसार आकाशला नेहमी फोन यायचा आणि त्यावर तू पैसे दिले तर तू जगशील असं त्याला फोनवर सांगितलं जायचं। तसं त्याच्या आईनं सांगितलंय। या फोनमुळे तो नेहमी तणावात राहायचा, संपूर्ण घर तणावात राहायचं। आकाश सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, पण त्याच्या आईनं अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिल्यामुळे एक मोठी खळबळ उडाली होती। मित्रांनो, एका मराठी माणसानं शून्यातून उभं राहून यश काही लोकांना पाहवलं नाही। प्रसिद्धीचा वापर करून खंडणी मागण्याचा हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। या प्रकरणातील खरा सूत्रधार लवकरच पकडला जाईल अशी आपण आशा करूया। पण आईचा जो संशय आहे तो देखील आता फार महत्त्वाची दिशा या तपासाला देणार आहे। कारण की आईचं म्हणणं असं आलंय की त्यानं कुणाला तरी दमदाटी करायची, धमकी द्यायचा, पैसे द्यायचा आणि मग मागणी करायचा। यामागचा सूत्रधार इंस्टाग्रामवरील दुसरे त्याचे विरोधी नसून हाच कोणी सूत्रधार याच्यामध्ये आहे असं आईचं म्हणण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला काय वाटतं? या कटामागे मोठी व्यक्ती किंवा टोळी असू शकते का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा।